आग्रा गावातील शिडांच्या होड्यांची स्पर्धा भारतात आणि भारताबाहेर देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आग्रा गावात खूप मोठा उत्सव असतो। या उत्सवाच्या निमित्तानं आई एकविरा देवीच्या पालखीची मिरवणूक गावामधून काढली जाते। या दिवशी प्रसिद्ध असलेली शिडांच्या होड्यांची स्पर्धा आयोजित केली जाते। ही स्पर्धा पाहण्यासाठी बऱ्याच दूरवरून इथे प्रेक्षक येतात। या स्पर्धेच्या निमित्तानं आग्रा गावात आपण आलेलो आहोत आणि आता आग्रा जेट्टीकडे म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणाकडे आपण जात आहोत। जेट्टीकडे चालत जाताना दोन्हीकडे सजलेल्या बोटी दिसत आहेत। ही दुपारची वेळ असल्यामुळे ऊन जास्त आहे। आपण आता जेट्टीकडे निघालेलो आहोत आणि स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होईल। आग्रा गावातील शिडांच्या होड्यांची स्पर्धा तसेच हा उत्सव याची परंपरा 100 वर्षापासून चालत आलेली आहे। आज जुनी पिढीप्रमाणेच नवीन पिढी देखील ही परंपरा तशाच प्रकारे जपत आहे। हा उत्सव त्याच उत्साहाने आजही साजरा केला जातो। ही लगबग चालू आहे, होड्या सजतायत आणि स्पर्धेची तयारी चालू आहे। समोर हिरावती नावाची बोट सजते आहे, स्पर्धेची बोट आहे ही आणि शीड लावण्याचं काम चालू आहे। बंदरावर सुंदर सजलेल्या बोटी उभ्या आहेत आणि या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी जेट्टीवर बरेच प्रेक्षक जमलेले आहेत। आता थोड्याच वेळात शिडांच्या होड्यांच्या स्पर्धेला सुरुवात होईल। एकविरा देवीच्या पालखीची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढली जाते। त्यानंतर ही पालखी समुद्रावर येते म्हणजे बंदरावर येते आणि बोटीमधून या पालखीची मिरवणूक काढली जाते। समोर तुफान दर्या आणि किनाऱ्यावर माणसांची गर्दी, असे सुंदर आनंदी आणि उत्साही वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे। पालखी आता बंदरावर आलेली आहे। कोळी बांधवांची आराध्य देवता म्हणजे एकविरा माऊली आणि एकविरा माऊलीची ही पालखी। पालखीच्या मिरवणुकीसाठी समोर एक होडी उभी आहे आणि पालखी आता होडीमध्ये चढवली जात आहे। कोळी बांधवांना दर्याचा राजा असं म्हटलं जातं, म्हणजे दर्यावरच त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं। मच्छीमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे। आज आग्रावचे कोळी बांधव पालखीतून एकविरा मातेला जेट्टीवर घेऊन आलेले आहेत आणि बोटीत बसून मातेला समुद्रातून फिरून आणणार आहेत। अतिशय सुंदर असा सोहळा आहे हा आणि अनेक प्रेक्षक हा सोहळा पाहत आहेत। ही मानाची पालखी आहे आणि या पालखीचं विशेष महत्त्व आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आग्राव ते कार्ला असे कोळी बांधव ही पालखी घेऊन जातात। आता ही पालखी बोटीतून समुद्रात निघाली की स्पर्धेला सुरुवात होईल। अतिशय भावूक आणि भक्तिमय वातावरण आहे सर्वत्र। आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, इतर वेळी या सगळ्या बोटी आज ज्या सजलेल्या बोटी दिसत आहेत त्या मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये जातात। च्या दिवशी येणारे जे प्रेक्षक असतात ज्यांना या बोटीमधून समुद्रात जायचं आहे, समुद्रात फिरायचं आहे, त्यांना या बोटीतून मोफत समुद्रात फिरवले जाते। स्पर्धेच्या बोटींबरोबर या बोटी देखील समुद्रात जातात। स्पर्धेच्या बोटींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रेक्षक आणि इथले स्थानिक कोळी बांधव देखील बोटीमधून समुद्रात मोठ्या संख्येने जातात। या एक शिडाच्या होड्या आता स्पर्धेसाठी येत आहेत आणि जेट्टीवर अनेक प्रेक्षक जमलेले आहेत। त्यातील काही प्रेक्षक बोटीमध्ये बसून समुद्रामध्ये जात आहेत। अतिशय आगळा वेगळा हा सोहळा पाहायला खरंच छान वाटतं। एक वेगळी आणि अनोखी परंपरा आहे ही। एक बोटी समुद्रामध्ये जात आहे। इथल्या स्थानिक कोळी बांधवांनी एकसारखा वेश केलेला आहे। प्रत्येक बोटीचा ड्रेस कोड इथे वेगळा आहे। कोळी बांधवांचं हे वैशिष्ट्य आहे, इथे सण समारंभ किंवा उत्सव असले की सगळेजण एकसारखे कपडे परिधान करतात। या सगळ्या बोटी स्पर्धेच्या बोटींबरोबर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। वाजत गाजत आणि डान्स करत ही सगळी मंडळी बोटीमध्ये जात आहेत। अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरण आहे, हा बघायला मजा येते।
शिड्याच्या बोटी आता एकत्र येत आहेत आणि रांगेमध्ये उभ्या राहत आहेत. या बोटी रांगेत उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता स्पर्धेला सुरुवात होईल. अतिशय उत्साही वातावरणात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. फटाके वाजून आणि गुलाल फेकून स्पर्धेचा आरंभ झालेला आहे. बोटी पुढे पुढे जात आहेत. या शिडाच्या बोटी शिरगावपर्यंत जातील. तिथे खुणेसाठी एक बोट उभी असेल. त्या बोटीला गोल फेरी मारून या बोटी परत येतील आणि रेवदंडा पुलाजवळ जातील. रेवदंडा पुलाजवळ असलेल्या समुद्रामध्ये त्या बोटी फेरी मारतील आणि आग्राव जेट्टीकडे परत येतील. आग्राव जेट्टीच्या तिथे खाडीमध्ये लाल बावटा निशाणीसाठी लावलेला आहे. तिथपर्यंत आल्यानंतर या स्पर्धेचा शेवट होईल. प्रत्येक बोटीला हे अंतर पार करायचं आहे आणि शिडाच्या बोटीचा संपूर्ण प्रवास हा वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असतो. शिडाची बोट चालवणं ही कलाही आहे आणि एक प्रचंड मेहनत देखील आहे. शिडांच्या बोटींचं प्रमाण देखील आता कमी झालेलं आहे. या निमित्तानं शिडांच्या बोटी पाहायला मिळतात आणि हा रोमांचक प्रवास देखील पाहायला मिळतो. समोर बोटी परतताना दिसत आहेत. एक एक बोट पुढे येत आहे. हे सगळे प्रेक्षक बोटींना प्रोत्साहन देत आहेत. नाच गाणं जल्लोष मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ही हिरावती नावाची बोट आहे आणि ती पुढे आहे, सर्वात पुढे आहे. हिरावती बोट रेवदंडा ब्रिजच्या दिशेने वेगात निघालेली आहे. जवळजवळ अर्ध अंतर या बोटीने पार केलेले आहे. खरं तर वाऱ्याची दिशा उलटी आहे आणि बोट चालवणं मुश्किल असतं, परंतु हे कोळी बांधव अतिशय शर्थीने प्रयत्न करून बोट पुढे पुढे नेत आहेत. हिरावती पुढे पुढे निघालेली आहे आणि बोटीत बसलेले आणि किनाऱ्यावरचे प्रेक्षक जल्लोष करीत आहेत. पालखी देखील समुद्र प्रदक्षिणा करून जेट्टीवर आलेली आहे. एक एक बोटी आता पुढे पुढे सरकत आहेत. रेवदंडा पुलाच्या दिशेने जाणाऱ्या बोटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिरावतीच्या पाठोपाठच हिरकणी नावाची बोट आहे. बोटी जशा पुढे सरकत आहेत सगळ्यांचाच उत्साह वाढलेला आहे. इतर बोटी देखील शिडांच्या होड्यांच्या मागेच आहेत. हिरकणी ही बोट दिसत आहे आणि ही हिरावती नावाची बोट आहे. या रेवदंडा खाडीतील तिची प्रदक्षिणा अर्धी प्रदक्षिणा झालेली आहे. फेरी मारून आता ही बोट आग्राव जेट्टीकडे परत येईल. हिरावती आता आग्राव जेट्टीच्या दिशेने येत आहे. इतर बोटी आपल्याला दिसत आहेत. हिरावती आणि हिरकणी या दोन बोटींमध्ये अटीतटीची लढत चालू आहे. हिरावती आता पुढे आलेली आहे आणि हिरकणी पण अंतर कापत पुढे येत आहे. लाटांवर पसरलेलं ऊन आणि बोटींचा हा खेळ वातावरण अतिशय रम्य दिसत आहे. शिडांच्या होड्यांबरोबर इतर अनेक होड्या देखील समुद्रामध्ये फेऱ्या मारत आहेत. हिरकणी बोट आता जेट्टीच्या दिशेने येत आहे. ही अशी बोटींची शर्यत पाहायला फार मजा येते. हिरावती बोट आता पुढे आहे आणि हिरकणी तिच्या मागे. दोन्ही बोटी जेट्टीच्या दिशेने वेगात येत आहेत. हिरावती अंतर कापत पुढे निघालेली आहे
आणि प्रोत्साहन देणाऱ्या बोटी देखील दोन्ही बोटींच्या मागे आहेत. हिरावती बोट पुढे पुढे सरकत आहे आणि जेट्टीच्या दिशेने निघालेली आहे. लाल बावटा जिथे लावलेला आहे त्या दिशेने बोटी पुढे पुढे निघालेल्या आहेत. हिरावती बोट लाल बावट्याच्या जवळ आलेली आहे आणि बोटीने लाल बावटा पार केला आहे. स्पर्धेचं अंतर हिरावती बोटीने पार केलेलं आहे आणि हिरावती बोट या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची विजेती ठरलेली आहे. जेट्टीवर सर्वांचा जल्लोष चालू आहे आणि जेट्टीवर पण सर्वांचा जल्लोष चालू आहे. च्या पाठोपाठच हिरकणी बोट लाल बावट्याच्या दिशेने आलेली आहे. आणि लाल बावटा पार करून बोट पुढे आलेली आहे. अशा प्रकारे हिरकणी ही बोट दुसऱ्या नंबरला आलेली आहे. स्पर्धा संपायचा क्षण जवळ येतोय. हिरावती आणि हिरकणी या दोन बोटी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांच्या पाठोपाठ या दुसऱ्या दोन बोटी पुढे पुढे येत आहेत. त्यांनी देखील लाल बावटा क्रॉस केलेला आहे. अशा प्रकारे एक एक बोटी पुढे येत आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 8 बोटी सहभागी झाल्या होत्या. ही जयवंती नावाची बोट दिसत आहे, ती पण जेट्टीच्या दिशेने येत आहे. लाल बावटा क्रॉस करून ती देखील स्पर्धेचं अंतर पार करण्यास यशस्वी झालेली आहे. स्पर्धेतील आणखी 2 बोटी देखील लाल बावट्याच्या दिशेने येत आहेत आणि स्पर्धेचं अंतर त्यांनी देखील पूर्ण केलेलं आहे. या सर्व बोटी निशाणी पार करून आता पुढे आलेल्या आहेत आणि स्पर्धेचं अंतर सर्व बोटींनी पार केलेलं आहे. सर्वत्र आनंद आणि जल्लोष चालू आहे. ही पारंपरिक शिळांच्या होड्यांची स्पर्धा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी असते आणि ती पाहण्यासाठी बाहेरून देखील बरेचसे अलिबागकर येतात. बागराव गावात आज उत्साहाचं वातावरण असतं आणि ही स्पर्धा जिंकल्यानंतरही जल्लोष साजरा केला जातो. प्रत्येक घरात पाहुणे असतात. स्पर्धा पाहण्यासाठी देखील नातेवाईक किंवा मित्रमंडळी आलेले असतात, त्यामुळे उत्साही वातावरण असतं. या उत्सवाच्या निमित्तानं एकविरा देवीची जी पारंपरिक पालखी निघते त्या सोहळ्याचा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे, जरूर पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अलिबागमधील अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी अलिबाग सफर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.